मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना उच्च रक्तदाब हा आजार झाला असेल, म्हणजे बीपी जास्त वाढला असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या औषध गोळ्या कायमस्वरूपी बंद किंवा कमी करायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाढलेला बीपी नैसर्गिकरित्या मुळासकट कमी करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठीचे 10 सोपी योगासनं आणि 10 सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या आजारावर कायमस्वरूपी आराम मिळण्यासाठी 100% मदत होणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, बऱ्याच लोकांना बीपीची गोळी चालू असते, परंतु गोळी चालू असताना सुद्धा त्यांचा बीपी नियंत्रित राहत नाही, कंट्रोलमध्ये राहत नाही, वरचेवर वाढत जातो. आणि म्हणून डॉक्टर त्यांच्या बीपीच्या गोळीचा डोस आणि त्याचं प्रमाण वरचेवर वाढवतात. मित्र हो, असं का होतं हे तुम्हाला माहित आहे का? जेव्हा तुम्हाला एखादी बीपीची गोळी चालू असते तेव्हा ती गोळी तुमच्या बीपीला दुरुस्त करण्यासाठी नसते, तर बीपी नियंत्रित, कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी असते. हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर. आणि जर तुम्हाला त्या बीपीच्या गोळीला बंद किंवा कमी करायचं असेल, समूळ नष्ट करायचं असेल, तर तुम्हाला हे 10 सोपे व्यायाम आणि हे 10 सोपे उपाय खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया 10 सोपी योगासनं कुठली कुठली आहेत. सगळ्यात पहिलं योगासन काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीनं मॅट टाकायचे. मॅट नसेल तर सतरंजी टाका. तुम्ही खाली बसू शकत नसाल, झोपू शकत नसाल तर तुम्ही कॉटवरती, बेडवरती देखील बसू शकता, झोपू शकता. हे अशा पद्धतीनं तुम्हाला झोपायचं आहे. झोपल्याच्या नंतर आपल्याला अर्ध हलासन नावाचे योगासन करायचे. ह्याच्यासाठी काय करायचंय, तुमच्या सीटच्या खाली दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवायचे आणि पूर्णपणे दोन्ही पाय एकमेकाला जुळवून अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू तुम्हाला वर उचलायचे इथपर्यंत. अशा पद्धतीनं हे बघा, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं हे अर्ध हलासन करता तेव्हा पायाकडचा संपूर्ण रक्तप्रवाह हा शरीराच्या वरच्या बाजूला आणि हृदयाकडे आणला जातो आणि शरीरातील रक्ताभिसरणाचा समतोल साधला जातो, ज्याच्यामुळं हृदयाची शक्ती, एनर्जी वाढते. हृदयाकडे जास्तीचा पुरवठा केल्यामुळं हृदयाचं देखील चांगलं ऑक्सिजनेशन आणि पोषण होण्यासाठी मदत होते आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर याच्यामुळं तुमच्या पायामध्ये देखील मजबूती येते, मांड्यामध्ये मजबूती येते आणि जेव्हा पायाकडचं रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा संपूर्ण शरीराचं रक्ताभिसरण सुधारून बीपी देखील खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो. यासोबतच याच्यामुळे काय होतं की तुमच्या मेंदूकडचा रक्तप्रवाह हा जास्त चांगल्या प्रकारे सुधारवण्यासाठी मदत होते. त्यामुळं शरीरामध्ये चांगले हार्मोन्स स्त्रावतात आणि त्यामुळे रिलॅक्सेशन होण्यासाठी मदत होते. तुमचा ताणतणाव कमी होऊन बीपी देखील चांगल्या प्रकारे कंट्रोल होण्यासाठी मदत होते. तर हा झाला पहिला योगासन. त्यानंतर दुसरं सोपं आसन आहे, त्याला आपण अशा पद्धतीनं करायचंय. बघा, हे असं तुम्हाला गुडघ्यावरती बसायचंय. गुडघ्यावरती बसल्याच्या नंतर तुम्हाला समोर पुढे हात दोन्ही घ्यायचे आहेत. दोन्ही हात पुढे घेतल्याच्या नंतर तुम्हाला गुडघे वर उचलायचे आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचं जे सीट आहे ते वरती करण्याचा प्रयत्न करायचा आणि तुमची जी मान आणि पाठ आहे ते खाली करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला आपण अधोमुख श्वानासन असं देखील म्हणतो. याच्यामुळे खूप चांगला फायदा आपल्या रक्ताभिसरणासाठी आणि आपला उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने याच्यामुळं मदत होते. साधारण 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट, 10 सेकंद, 15 सेकंद या अवस्थेमध्ये तुम्ही थांबा आणि त्याच्यानंतर परत तुम्ही काय करा, पूर्वस्थितीमध्ये या. तर हे झालं अधोमुख श्वानासन. आता तिसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, उभा राहून करायचा आहे. खूप चांगल्या प्रकारे सोपा आहे, काही सुद्धा अवघड नाही, तुम्हाला सहज समजेल आणि सहज करता येईल अशा पद्धतीनं आहे. अशा पद्धतीने उभा राहा, पाय जवळ जवळ घ्या, तुम्हाला दिसेल असं सांगतो मी. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला लांब श्वास घेत घेत एक हात तुम्हाला काय करायचा आहे, वर करायचा आहे. बघा, आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला अशा पद्धतीनं विरुद्ध दिशेला वळायचंय, झुकायचंय. हे बघा, अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं. खूप चांगला स्ट्रेच तुम्हाला मिळणार आहे आणि हार्मोनल बॅलन्स चांगला राखल्यामुळे रक्ताभिसरण चांगलं सुधारतं
आणि याच्यामुळं रक्तदाब बरोबर नियंत्रित येण्यासाठी मदत होते. परत लांब श्वास घ्या, घेतलेला श्वास सोडत सोडत परत पूर्वस्थितीमध्ये या. मी परत एकदा करून दाखवतो बघा. आता विरुद्ध दिशेने मी करून दाखवतो. लांब श्वास घेतला, सोडत सोडत इकडं, शक्य तितकं झोकायचंय. त्याच्यानंतर लांब श्वास घ्यायचा, घेत त्याच्यानंतर लांब श्वास घेत घेत वर करायचंय आणि घेतलेला सोडत खाली करायचं बघा. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचंय. हे अशा पद्धतीने. त्यानंतर चौथा सोपा प्रकार काय आहे, उभा राहूनच करायचा आहे. लांब श्वास घेत घेत पूर्णपणे हात वर घ्यायचे आहेत आणि घेतलेला श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे झुकायचं आहे. शक्य तितकं पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्याला एक 10 सेकंद 20 सेकंद तुम्हाला थांबायचं आहे. खूप चांगल्या प्रकारे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी शास्त्रोक्त नैसर्गिक मदत होणार आहे. बघा मी परत एकदा करून दाखवतो. काय करायचंय, लांब श्वास, 10 वेळा करायचा. प्रत्येक स्टेप ह्याच्यातली 10 वेळा करा. सुरुवातीला तुम्हाला आवड वाटत असेल तर फक्त 5 वेळा लांब श्वास घ्या, सोडा. हे अशा पद्धतीने बघा. थोडा वेळ थांबा, नॉर्मल श्वास ठेवा, नॉर्मल श्वास घ्या किंवा तुम्ही याच अवस्थेमध्ये आल्यानंतर परत लांब श्वास घेत हात वर करायचे आणि घेतलेला श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. कसं बघा. खूप चांगला श्वासाचा व्यायाम देखील या सगळ्या प्रकारामधून होणार आहे. हा झाला चौथा सोपा प्रकार. आता 5वा सोपा प्रकार काय आहे, आपल्याला ताडासन करायचंय. आता हे नेमकं कसं करायचंय आणि कशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा होणार आहे बघा. लांब श्वास घेत घेत आपल्याला हात वर करायचे आणि पायाच्या टाचा देखील वर करायच्या. थोड्या वेळ त्या अवस्थेमध्ये राहायचंय. घेतलेला श्वास सोडत सोडत मग पुन्हा तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचंय बघा. श्वास रोखून धरा थोडा वेळ, घेतलेला श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये या बघा. दहा वेळा करायचंय बघा. रामकृष्ण हरी म्हणायचंय, देवाचं नामस्मरण करायचंय. घेतलेला श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये या. ताडासन. हे बघा. हे अशा पद्धतीने. हा झाला 5वा प्रकार. आता 6वा सोपा प्रकार काय आहे, पश्चिमोत्तासन आपल्याला करायचंय. अशा पद्धतीने बसायचंय, समोर पाय लांबवायचे आणि पूर्णपणे तुमच्या पायाला बोटांनी टच करण्याचा प्रयत्न करायचा आणि तुमचे हात जे आहेत ते समोर करायचे. सुरुवातीला तुम्हाला आवड जाईल, पुढे जेवढं झुकता येईल तेवढं तुम्ही झुका, नो प्रॉब्लेम. कसलीच ह्याच्यातली प्रत्येक स्टेप करत असताना मी जसं वागतो, मी जसं करतो तसंच नेमकं हुबेहुबी यावं असं नाही. प्रत्येकाची शरीर प्रकृती ही वेगवेगळी आहे, त्याची लवचिकता वेगवेगळी आहे. कुणाला जास्त येईल, कुणाला कमी येईल. मात्र तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी तुमची लवचिकता वाढेल आणि बीपी देखील हळूहळू कंट्रोल व्हायला मदत होणार आहे. हे अशा पद्धतीने पश्चिमोत्तासन करण्यासाठी तुम्हाला पुढे झोकायचंय. हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं. शक्य तितक्या वेळा तुम्ही ह्या पोझिशन मध्ये थांबा आणि परत पूर्वस्थितीमध्ये या. कशा पद्धतीनं करायचं, हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं. हे झालं 6वं महत्वाचं योगासन. त्यानंतर 7वं सोपं योगासन तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, पालथं झोपायचंय. पालथं झोपल्याच्या नंतर काय करायचंय, अशा पद्धतीनं तुम्हाला या तुमचे जे हात आहेत दोन्ही खांद्याच्या बाजूला आणून ठेवायचे. लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. धड बघा. शक्य तितकं मागं झुकायचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीनं नॉर्मल श्वास ठेवा, स्थिर श्वास ठेवा आणि हळूहळू तुम्ही
पूर्वस्थितीमध्ये या. भुजंगासन आपण याला म्हणतो. याच्यामुळे 3 फायदे होतात. हृदयाकडचा रक्तपुरवठा सुधारतो, फुफ्फुसाचं प्रसरण पावतं, फुफ्फुसामध्ये चांगल्या प्रकारची हवा मिसळली जाते, ऑक्सिजनेशन संपूर्ण रक्ताचं चांगलं होतं, रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते, कारण ह्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य देखील सुधारतं, मन रिलॅक्स होतं, ताणतणाव किती असू द्या तुमच्या मनावरचा किंवा शरीरावरचा तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी याच्यामुळे काय होते, मदत होते. बघा, लांब श्वास खाली झोपल्या झोपल्यात घ्यायचाय, खाली मान असतानाच, आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला वर उठायचंय. बघा, रामकृष्ण हरी. पूर्णपणे वर झुकायचा प्रयत्न करा. तर मानेचा किंवा तुमच्या मणक्याचा काय आजार असेल तर जेवढं शक्य होईल तेवढंच तुम्ही पाठीमागं झुकवा. जास्त त्रास होईल, जास्त वेदना होतील, कळ बसेल किंवा ताण येईल अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार तुम्ही करू नका. तुमच्या शरीराला कशा पद्धतीने सहन होत आहे अशा पद्धतीने ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर 8वा सोपा प्रकार काय करायचा, आपल्याला विलोमासन करायचंय. अशा पद्धतीनं तुम्ही बसा आणि काय करायचं की शरीराला बारीक झटका देऊन तुम्हाला पाठीमागं पडायचंय आणि सीट तुमचं वर करून सीटला हाताने सपोर्ट करायचा आणि पाय वर करायचे, ज्याला आपण विलोमासन म्हणतो. हे बघा, अशा पद्धतीनं त्याला विलोमासन म्हणायचं. हे अशा पद्धतीनं थोडा वेळ ह्या पोझिशन मध्ये राहा. खूप चांगली मदत याच्यामुळे आपल्याला होणार आहे विलोमासनामुळं. शक्य तितके पाय सरळ ठेवा गुडघ्यातून. हे अशा पद्धतीनं रामकृष्ण हरी म्हणायचंय. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. माऊली फक्त 1 महिना तुम्ही करून बघा. तुम्ही म्हणाल डॉक्टर बीपीची गोळी आमची कमी झाली, बंद झाली, बीपी कंट्रोलच राहत नव्हता गोळी चालू असताना सुद्धा. नंबर 1 काम झालं म्हणाल तुम्ही. बघा, हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये या. हे अशा पद्धतीने. आता 9वं सोपं आसन आहे जठर परिवर्तनासन. याचा देखील खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तानं झोपायचंय. झोपल्याच्या नंतर काय करायचंय, आपले पाय जे आहेत गुडघ्यातून दुमडायचे, अशा पद्धतीनं वर घ्यायचे. हात जे आहेत ते अशा पद्धतीनं आपल्याला पसरवायचे आहेत निवांतपणे. त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला हे पाय आहेत ते इकडं एका बाजूला पाडायचे आणि पाडल्याच्या नंतर आपल्याला हे पाय काय करायचे, सरळ करायचे. हे अशा पद्धतीनं. ह्या अवस्थेमध्ये तुम्ही एक 10 सेकंद, 20 सेकंद, 15 सेकंद थांबायचे. खूप छान फायदा होणार आहे. याच्यामुळे नेमकं काय होणार आहे की तुमच्या आतड्याच्या तिथलं आरोग्य चांगलं सुधारणार आहे. आतड्यामध्ये सेरोटोनिन नावाचा हार्मोन चांगला स्त्रावणार आहे, जो आपल्याला नैसर्गिक आनंद देणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मान आणि पाठ सरळ ठेवण्याचा शक्यतो प्रयत्न करा. पाठीला, खालच्या कमरेला आणि पोटाला चांगला पीळ बसू द्या. पूर्वस्थितीमध्ये या. पाय दुमडा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही पूर्वस्थितीला येऊन पाय लांबवा. आता विरुद्ध दिशेला सुद्धा तशाच पद्धतीने मी करून दाखवतो. हात रिलॅक्स ठेवा. बघा, अशा पद्धतीने लांब श्वास घेऊन तुम्ही पाय काय करायचे आहेत, अशा पद्धतीने जवळ घ्यायचे. घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला पाय इकडे पाडायचे. त्याच्यानंतर परत लांब श्वास घेत घेत पाय तुम्हाला सरळ करायचे अशा पद्धतीने. हे बघा, आणि त्याच्यानंतर मग सोडत सोडत श्वास पूर्वस्थितीमध्ये या. हे अशा पद्धतीनं किंवा नॉर्मल श्वास घेत घेत तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स करू शकता. खूप चांगला फायदा तुम्हाला तुमचा बीपी नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं आसन जे अत्यंत महत्वाचं मानलं जातं बीपी कंट्रोल करण्यासाठी ते म्हणजे शवासन. ह्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं, तुम्हाला पडून राहायचंय. कसं पडायचंय, पाय जे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला अशा पद्धतीनं पाडून द्यायचे इकडे बाजूला. हात जे आहेत ते शरीराच्या बाजूला समांतर अशा पद्धतीनं ठेवायचे आहेत आणि मान स्थिर ठेवायचे आहे. आणि तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा तुमच्या पायाच्या नखापासून ते शरीराच्या वरच्या म्हणजे केसांच्या पर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत, केसांच्या टोकांपर्यंत तुमचं लक्ष केंद्रित करत आणायचे. हळूहळू हळूहळू एक एक अवयव आपला रिलॅक्स होत आहे, त्याच्यावरचा लोड कमी होत आहे अशी भावना तुमच्या मनामध्ये या ठिकाणी आणायची आहे. आणि हळूहळू हळूहळू तुमचं शरीर पूर्णपणे शिथिल अवस्थेमध्ये जाईल, रिलॅक्स अवस्थेमध्ये जाईल. हृदय एकदम शांतपणे राहील आणि त्याचं हळूहळू काम करायला राहील. रक्तवाहिन्या एकदम चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील, त्यांच्यावर आलेला दाब अतिरिक्त कमी होईल आणि तुमचा रक्तदाब नियंत्रित होईल. ज्या लोकांना खूप जास्त राग येतो, चिडचिड होते, तणतण होते, त्यांना देखील याचा खूप चांगला फायदा होतो. शवासन
या अशा पद्धतीनं म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचं, आजूबाजूच्या गोष्टीचं आपल्यावरती काही सुद्धा परिणाम होणार नाही. या शवासनामध्ये कुठेही लक्ष जाणार नाही आणि शरीर रिलॅक्स होईल. शरीरामध्ये आनंदी हार्मोन रिलॅक्स होईल आणि सगळे अवयव चांगल्या प्रकारे पुनर्जीवित होण्यासाठी, परत रिजनरेट, रिपेअर होण्यासाठी खूप चांगली मदत त्याच्यामुळे होणार आहे. साधारण 10 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट जेवढा तुम्हाला वेळ आहे तेवढ्या वेळ तुम्ही हे शवासन करायचं आहे. शरीर सगळं ढिलं सोडायचं आहे. शरीरामध्ये कसलीही जान किंवा त्राण नाही अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा. शरीर हलकं हलकं वाटायला लागेल, ह्याला म्हणायचं शवासन. तर अशा पद्धतीनं हे 10 सोपे व्यायाम जर तुम्ही नियमितपणे न चुकता दररोज फक्त 10 ते 15 मिनिट करायचे, नक्कीच तुम्हाला चांगला प्रत्येक आसन, प्रत्येक व्यायाम 1 मिनिट 1.5 मिनिट ठेवा. 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचे हे सगळे व्यायाम काय होणार आहेत, पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला बीपी नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे. हृदयाचं आरोग्य चांगलं राहणार आहे, मेंदूचं आरोग्य चांगलं राहणार आहे, रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. यासोबत तुमचं वजन देखील, शुगर देखील आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होऊन पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा नंबर 1 फायदा होणार आहे. आणि आता पाहूया वाढलेला रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठीचे 10 सोपे, सहज करता येतील असे घरगुती शास्त्रोक्त उपाय. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय तो म्हणजे दररोज सकाळी उपाशीपोटी 2 लसणाच्या छोट्या पाकळ्या आणि त्याच्यासोबत बारीक गुळाचा खडा, सेंद्रिय गुळाचा, ऑर्गॅनिक गुळ जो असतो तो तुम्ही बारीक चावून खा आणि त्याच्यावरून फक्त 1 कपभर कोमट पाणी प्या. आणि जेव्हा तुम्हाला चहा प्यायचा किंवा अजून नाश्ता करायचा तो तुम्ही 1 तासाने करू शकता. या लसणामध्ये असणाऱ्या ॲलिसिन कंपाऊंडमुळे रक्ताची शुद्धता होते, सोबतच रक्ताचा घट्टपणा कमी होऊन रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. रक्त गोठण्याच्या आजारापासून तुमचा बचाव होतो. हृदयविकाराचा झटका येण्यापासून किंवा पॅरालिसिसचा झटका येण्यापासून देखील बचाव होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होते. जर तुम्हाला अशा पद्धतीने लसूण खाल्ल्यामुळे काही अडचण होत असेल, ऍसिडिटी होत असेल, उष्णता होत असेल किंवा त्याची चव तुम्हाला कशी तरी वेगळी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कुठल्याही अन्न पदार्थामध्ये ठेचून लसणाची पेस्ट टाका, अद्रकची पेस्ट टाका, हळद टाका. याच्यामध्ये असणारे जे काही नैसर्गिक तत्व आहेत, गुण आहेत, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत, याच्यामुळे शरीरामध्ये निर्माण होणारा जो दाह आहे तो कमी होतो आणि परिणामी आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. शुगर देखील नियंत्रित राहण्यासाठी या लसणामुळे मदत होते असा अभ्यास आहे. दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे दररोज सकाळी तुम्ही 1 ग्लास तरी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये, अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा शरीरामध्ये फ्री रॅडिकलची संख्या जास्त वाढलेली असते आणि ज्याच्यामुळे आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्या आणि हृदयावर जास्तीचा ताण येतो. मात्र ह्या लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे हे फ्री रॅडिकल्स कमी होतात, रक्तवाहिन्या हृदयाच्या वरचा ताण कमी होतो आणि परिणामी रक्तवाहिन्या ह्या लवचिक होतात, मऊ होतात, सॉफ्ट होतात. ज्या कडक झालेल्या आहेत, ज्या कठीण झालेल्या आहेत, धमनी काठीण्य त्याच्यामध्ये आलेलं आहे ते दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. दिवसातून कुठल्याही 1-2 वेळेला तरी तुम्ही लिंबू पाणी कोमट पाण्यामध्ये आवर्जून घेतलं पाहिजे. तिसरा महत्वाचा सोपा उपाय आहे, ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, गोळी चालू आहे, त्या लोकांनी रोज किमान 2 तरी केळ्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. कारण केळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं आणि पोटॅशियम नेमकं काय करतं तर आपल्या शरीरातील सोडियमच्या मात्रेवरती नियंत्रण ठेवतं. सोडियम जेव्हा नियंत्रित असतं तेव्हा रक्तातलं पाणी देखील नियंत्रित राहतं, ते जास्तीचं वाढत नाही रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये, ते साचवून ठेवलं जात नाही आणि परिणामी रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिक मदत होते. काही जणांना वाटेल की शुगर वाढेल का केळीमधून किंवा अजून वजन वाढेल का, तर असं अजिबात नाही. केळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर सुद्धा आहे, इतर पोषक तत्व आहेत, खनिज आहेत, जीवनसत्व आहेत आणि त्याच्यामुळे मला याच्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक साखरेमुळे कुठलाही दुष्परिणाम होणार नाही हे लक्षात ठेवा. चौथा महत्वाचा सोपा उपाय आहे, दिवसभरामध्ये किमान 2 वेळा तरी तुम्ही ग्रीन टी आवर्जून घ्या. बाजारामध्ये कुठल्याही कंपनीचं ग्रीन टी तुम्ही घ्या आणि ते पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये त्याला डुबवा, त्याला चांगलं पिळा, थोडा वेळ थांबा, त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरू द्या आणि ते तुम्ही घोटघोट कोमट गरम असताना प्राशन करा. याच्यामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराला पुन्हा ताजतवानं करतील, रक्ताची शुद्धता करतील, लिव्हरची शुद्धता करतील, आतड्याची शुद्धता करतील आणि एकूणच तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं होऊन बीपी नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. 5वा सोपा उपाय आहे, दररोज किमान 2 मोठे चमचे तरी तुम्ही जवसाचं सेवन केलं पाहिजे. कारण जवसामध्ये मुबलक प्रमाणामध्ये डायटरी फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत आणि जेव्हा हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड जवसाच्या माध्यमातून शरीरामध्ये जातील, रक्तामध्ये मिसळतील, तेव्हा हृदयाचं आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहील आणि त्यांच्यामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून बचाव होईल. चरबी नाही जमली रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवरती तर रक्तवाहिन्या चांगल्या मऊ, लवचिक
लवचिक होतील आणि त्याच्यामधून वाहणाऱ्या रक्तदाबाला ते व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते. तुम्ही जवस थोडेसे भाजा तव्यावर हलके हलके आणि जेवण झाल्यानंतर बारीक चावून खा, किंवा तुम्ही जवसाची चटणी घेऊ शकता. त्या चटणी बरोबर तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं लाकडी घाण्यावरचं तेल टाकून खाऊ शकता. नक्कीच चांगला फायदा होईल तुम्हाला. 6वा सोपा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी आणि शक्य असेल तर दोन्ही वेळेला किमान अर्धा तास तरी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेगानं चालण्याचा व्यायाम करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून हृदय तुमचं खूप चांगल्या प्रकारे तंदुरुस्त राहण्यासाठी, त्याच्यावरचा ताण कमी होण्यासाठी, संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण समतोल प्रमाणामध्ये पसरण्यासाठी आणि रक्तदाब ऑटोमॅटिकली नियंत्रित होण्यासाठी 100% मदत होणार आहे. 7वा महत्वाचा सोपा उपाय तो म्हणजे तुमच्या आहारातली साखरेचे पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ पूर्ण बंद करा आणि आहारातून मीठ आणि तेलाचं प्रमाण आता जे आहे त्याच्यापेक्षा निम्म करा. 8वा महत्वाचा सोपा उपाय आहे, जर तुमचं वजन वाढलं असेल, शुगर वाढली असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर त्याच्यासाठी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपल्या चॅनलवरती या सगळ्याच आजारांना, या सगळ्याच वाढलेल्या बीपीला, शुगरला किंवा अजून काही कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठीचे शास्त्रोक्त उपाय आणि व्यायाम आपण सांगितले. वजन कमी करण्यासाठी खूप चांगले व्यायाम आणि उपाय सांगितले. खूप साऱ्या लोकांना वजन, साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत झाली. त्या लोकांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवलंय की आम्हाला याचा फायदा झालाय. तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते आवर्जून पहा आणि त्याचा फायदा तुम्हाला वजन, शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नक्कीच होईल आणि परिणामी तुमचा रक्तदाब देखील खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहील. 9वा सोपा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये जिवंत आहार असणं अत्यंत गरजेचं आहे. जिवंत आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि त्या सीझन मध्ये मिळणारी फ्रेश फळं तुमच्या एरियामध्ये जी काही मिळतात ती तुम्ही आवर्जून खा, कारण याच्यामध्ये असणारी जीवनसत्व, खनिज आणि इतर पोषक घटक, ट्रेस एलिमेंट आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांना नैसर्गिकरित्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित राहून आपलं आरोग्य टकाटक होण्यासाठी मदत होते. आणि 10वा सोपा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला जर तंबाखू, बिडी, सिगारेट आणि दारूचं व्यसन असेल तर ते आजच बंद करा, कारण ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी चांगल्या नाहीत त्या आपण अजिबात करू नये. आपल्याला औषध गोळ्या चालू असतात, दवाखाने करतो, पैसे घालवतो, ऍडमिट होतो, ऑपरेशन काही जे काय करतो, अँजिओग्राफी करतो, अँजिओप्लास्टी करतो, परंतु आपण ही व्यसन बंद करत नाही. तिथं मोठी खूप चूक होते. मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नैसर्गिक आहेत, ज्या शरीराला नैसर्गिक दुरुस्त करतात आणि चा परिणाम म्हणून आपल्या आजाराला कायमस्वरूपी आळा बसतो आणि चा परिणाम म्हणून आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी ह्या सगळ्या औषध गोळ्या कायमस्वरूपी बंद किंवा कमी होण्यासाठी 100% मदत होते. तर आजपासून मी सांगितलेले व्यायाम आणि उपाय करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आणि ते केल्याच्या नंतर 1 महिन्यानी त्यांच्यामध्ये काय बदल जाणवला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवा, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, कारण जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी माहित होतात तेव्हा इतरांना देखील त्या सांगितल्या पाहिजेत. जसं मी सांगतो, मला वाटतं की माझ्या आजूबाजूचा समाज हा निरोगी व्हावा, निर्व्यसनी राहावा, तो ठणठणीत मजबूत व्हावा, त्यांना असणारे आजार दुरुस्त व्हावे ही भावना आपल्या मनामध्ये असली तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यांचे दुआ, आशीर्वाद आपल्याला मिळतात. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार किंवा मार्गदर्शन हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.